हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुदैव सावध तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सही कर ही प्रार्थना परमेश्वरच्या नावात करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज दिवस असे लोक साजरे करतात जी मरियाची आई अन्ना म्हणून तिला म्हणतात. तिने आपल्या मुलीला चांगले संस्कार दिले, शिकवणं, आणि ती परमेश्वर पित्याची मरिया आवडतीच आहे आणि ती जगाला माता म्हणून दिली. आणि ह्या मातेने एक सुंदर परमेश्वरच्या आज्ञानुसार एक पुत्र तयार केला. त्याचं नाव होतं प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे देव स्वतः तिच्याद्वारे जन्म घेऊन या जगात पुत्र बनला. सर्व लोकांवर प्रीती करणारा, दयेने, शांतीने, समजून घेणारा, समजून देणारा, अशा पद्धतीने लोकांना आरोग्य, शांती, सर्व अपराधाची क्षमा करणं असे चांगले गुण त्याच्या जीवनामध्ये होते. तर हे मरियेचे गुण, ते गुण परमेश्वर पित्याचे आणि तेच गुण प्रभू येशू ख्रिस्ताचे. तर आज आपले हे लोक बरेच त्याचा सन्मान करतात की मरियाचे आईचा, बापाचा मान करतात. आपल्याला बायबलचे नियम दिले निर्गममध्ये 20 अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये 12 वचन मध्ये दिलेलं आहे की आई बापाचा मान. ही 10 आज्ञा परमेश्वराने निर्गम 20 अध्यायामध्ये मोशेला दिलेल्या होत्या. आणि मोशेच्या आज्ञा नंतर प्रभू येशूच्या आज्ञा. तर आपण सर्व माणूस पापी. तर आपल्याला ओळख करण्यासाठी या पृथ्वीवर प्रभू येशू आला आणि त्यांनी आपल्याला ओळखलं. आपण जेव्हा एका रोजरी म्हणतात, त्याची एक प्रार्थना करतात, पवित्र बरे देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि विनंती. ती देव नाही. लोक आज मूर्तीला मानतात, पण ती आई आहे. त्या आईचा सन्मान. हे पवित्र शास्त्राचे एक एक शब्द होते, त्याला माळाची प्रार्थना म्हणतात. लोक त्यांना सैतान म्हणतात. सैतान मूर्तीला बोला. त्या आईपासून तुम्ही आणि मी आज आहे आणि तिच्याद्वारे पुत्र मिळाला आणि त्या पुत्राच्या द्वारे आज आपण पवित्र शास्त्रामध्ये वळाले. तर तिचे शिक्षण आहे. हे शिक्षण आपल्या मुलाबाळासाठी सगळ्यासाठी महत्वाचं आहे. सगळ्यांना आई वडील आहेत, पण सगळ्यांचेच आई वडील मुलांना धार्मिक गोष्टीकडे पाठवू शकतात ना. मुलं धार्मिक बनवू शकतात. त्या मुलांना चांगले संस्कार बनवण्यासाठी आपण कधी त्यांना प्रेरणा दिली, बरोबर. प्रेरणा देणाऱ्या बाबतीतच मुलं वळतात. जशी त्यांना चांगली प्रेरणा लावतील तशी ती आपण सांगतो मुलं ऐकत नाही. त्याला कारण आपण दुसरे लोक. मुलांना ऐकण्यासाठी, बनवण्यासाठी, घडवण्यासाठी पहिले आई. तर अनुवाद मध्ये 11 ते 18 पासून मुलांना शिकवा. म्हणून तुम्ही माझी ही वचने ध्यानी मनी साठवून ठेवा. म्हणजे देवाची शिक्षण गुण जे आहे ते ध्यानात पण पाहिजे, मनात पण पाहिजे. आणि ते साठवलं पण पाहिजे. साठवलं म्हणजे पैसे कसे जमा करून ठेवतात, वस्तू कशी, तांदूळ कशी, गहू कसे, खाऊ कसे, पिशव्या कशा भरतात असं. तर अशी काही उदाहरणं आहेत ही आपल्या प्रत्येकामध्ये ती जमा करू शकते. तर चांगले गुण का जमा करू शकत नाही? समाजात जीवन जगायचं आहे, समाजात मान मिळवायचं आहे, समाजात सन्मान मिळवायचं असेल तर हे पवित्र शास्त्राचे गुण आपल्या सर्वांना घ्यावे लागतात.
मग या सगळ्यांना तो सन्मान आहे. म्हणून योहानमध्ये 3:16 परमेश्वर जगावर प्रेम केलं. जगामध्ये ब्रदर जॉर्जन होता. सगळे आपण सगळे, आणि जगातला मी पहिला पाप. त्या पाप्यावर त्यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं ना, तर मला कसं निवडलं तोच विचार. हे आपलं प्रतीक आपल्याला उभं करायचं. म्हणून माझा विश्वास असा आहे की येशू गुन्हेगार लोकांसाठी आलाय ना, आपण गुन्हेगार लोकांना गुन्ह्यामध्ये टाकणार. आता सगळं सैतानाचं राज्य निघाले. कोणाची एक चूक निघाली तर अख्ख्या दुनियाला पछाडा होतो. बरोबर? म्हणजे आम्ही देवाचे लोक आहेत, क्षमाशील लोक आहेत, प्रीतीचे लोक आहेत, का बदनाम करणारे लोक आहेत. मध्ये 6 ते 14-15 वचनामध्ये एक शिक्षण, तू आपल्या अपराधांना क्षमा केली नाही तर परमेश्वर तुला क्षमा करणार. येशूने मारे करण्यापासून हे बापा हे काय करतात त्यांना, हे परमेश्वरचं शिक्षण आहे आपल्याला. म्हणून आज लोकांना आदर्श वाटते की येशूच्या आई म्हणजे मामाची आई. कोणती? मामाची आई. आपली मामाची आई कशी खावा लागेल? मामाची आजी आई. अशा प्रकारे आपले प्रत्येकाने वेगवेगळे विचार जुळून ठेवायचे. तर तिने आपल्या मुलीला, मरियम आता 20 वर्षावर जन्माला. किती? जेवढं बाळ लेट जन्माला येतात तेवढी बाळ पवित्र असतात. कारण ते देवाचा शोध करतात, देवाची आराधना करतात, देवाची ओळख करतात की देवानी मला आता हे दिलं. कारण मी प्रार्थनेमध्ये जीवन जगत नव्हतं ना, मला मिळालं, आता माझं सगळं जीवन झालं. ओके. पण ज्या वेळेला मिळत नाही तेव्हा मनुष्य प्रार्थनेमध्ये देवाला हाक मारतो. आता इसाक जो होता, बरोबर, या मरीची घडण केली परमेश्वर पित्याने, नंतर ती पवित्र बनवली. दयाळू, प्रेमळ, लोकांवर प्रेम करणारी, लोकांना धावून म्हणजे दुःखात आपत्तीत मध्ये जे दुःखात संकटात पडले त्यांच्यासाठी ती मध्यस्थी म्हणून धावत गेली. म्हणून तिचं सन्मान आहे. अब्राम तो विश्वासाचा पिता होता. मग अब्रामाची पत्नी जी होती सारा, मग सारेला नाही सांगितलं तू मध्यस्थी आहे. योहान 2 अध्यायामध्ये तिचा सन्मान केला गेला. आणि योहान 19 अध्यायामध्ये 25-26 वचनामध्ये दिले, ही पहा जगाची आहे. जसं योहान 1:29 मध्ये योहान सांगत होता येशू ख्रिस्ताविषयी, हा पहा जगाचे पापे हरण करणारा देवाचा. आज लोक कशा कशामध्ये देवाचा पौर बनवतात. मानवी रीती रिवाज चेंज होतात, पण परमेश्वराचे रीती रिवाज चेंज होत नाही. मत्ती 24:35. आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण माझं वचन नाही, परमेश्वराचं वचन नाही होत नाही. प्रकटीकरणामध्ये 22:17 मध्ये त्याच्यात कोणी भर घालायची नाही आणि कोणी काढायची. बरेचसे लोक सुवार्तिक आहेत, येशूच्या नावाने निघतात आणि मरियेचा अपमान करतात. ते तसं नाही. मध्ये 7:1 पहिलं वाचायचंय, रोमकर 2 ते 3 वचन वाचायचंय. तू दुसऱ्यांना दोष करणारा काय करतो? देवाला आम्ही निवडले का? योहान 15:16 देवाने आमची निवड केली. मग आम्ही देवाच्या आईला किंवा कोणत्याही सामान्य व्यक्तीला बदनाम किंवा निंदा करण्याचा आम्हाला हक्क दिला नाही. समजलं? तुम्ही पवित्र शास्त्र वाचता तर कोणाला सैतान बोलू शकत. मूर्तीला मी पण सांगितलं, पण ती आईचा सन्मान माणूस करत. काही लोक बोलतात ती रोज, अरे प्रार्थनाच आहे ना, तिथे काय दिले? पहिली प्रार्थनेचं तिथे वातावरण असं दिले, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करतात. ते काय दिलेलं? तुम्ही बायबल वाचता, ते वाचत नाही. त्याच्यामध्ये पूर्ण हे पवित्र शास्त्राची वचनं सोडली. जे स्वर्गीय देवदूताने केलेलं शिक्षण दिलेलं प्रार्थना ते पवित्र मरियेच्या द्वारे. तुमच्या पुढे व्यक्तीने नाही त्याला बनवलं मरिये मातेला, म्हणून तुम्ही तिला तिचा दोष काढू शकता. तुम्ही जे लोक त्याचे दोष काढतात तेच सैतान. सैतान दुसऱ्यांचा दोष काढतो.
योहान 8:44. खोटं बोलणारा तो लबाड व लबाडाचा, अरे तुम्ही पहिले कुठे होते, मी कुठे होता, मग मी काय भोजरी करत बसलाय? मला समज आली योहान 8:32, ज्या दिवशी तुम्हाला सत्य समजेल, सत्य बंधनातून मुक्त करेल. मला समजलं आई कोण आहे, बाप कोण आहे, पुत्र कोण आहे, पवित्र आत्मा कोण आहे, माणूस काय, हे सगळं मी ऐतिहासिक गोष्टी शिकल्यानंतर मी लोकांना शिकलो. माझं एकच आहे की बायबलमध्ये आपल्याला पवित्र या शास्त्रामध्ये एक शब्द वापरलेला आहे, कोणाची निंदा करायचं नाही, कोणाचा द्वेष करायचा, चुकलं असेल तर क्षमा. माझी तुझ्याशी भांडण झाले ना, क्षमा. मी तुझ्याकडे हात सांगा, मी याला नाही सांगत, ज्याच्याशी त्याच्याशी माझं काही चुका झालेल्या ते आम्ही समजून घेऊ. पवित्र शास्त्र येईल, तुम्ही स्टडी करा, पाहिजे पॉवरफुल बायबल स्टडी करा. हे पवित्र शास्त्र, इंग्लिश त्याला बायबल, मराठीमध्ये पवित्र शास्त्र, पूर्ण स्टडी करा की त्याच्यामध्ये दोष काढणारे, निंदा करणारे त्यांना काय दंड आहे, काय शिक्षा आहे, आणि क्षमा करणारे मग ते 6 ते 14, 15 वचन एकदा वाचून घ्या. मग तुम्हाला मी त्याचा इतिहास शब्द देतो. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराध, आता माझा कोणी अपराध केला, मला कोणी बोलतो, निंदा करतो, नफरत करतो, द्वेष करतो, जाऊ दे देवा, मी तर पापी आहे, हा शब्द बोलतो माझ्या मनात. एका माणसाविषयी माझ्या मनात खूप राग होतो, माणूस स्वभाव आहे, बरोबर. पण मी विचार केला की देवाने मला हे शिकवले ना, मग मी काय करतो. पण मी देवाला सांगितलं माझ्या मनात त्या माणसाविषयी खूप राग, पण मी समोर जर बघितलं ना त्यांना मी हाक देणार, ते नाही द्यायचं प्रश्न. मग एक दिवस 1793 त्यानंतर मी गप्प बसला, पण भेटलं तर मी हाक देतो. हालेलुया. मला काय, माझी ड्युटी दिली, मी देवाला घाबरलाय, ते देवाला घाबरत नाही, तर मी तरी काय करतो. हालेलुया. हा प्रश्न मग मनातलं काढलं, मला शिकवलं देवाने, मी ते करणार, तू घाबरू नको, तुझं लक्ष त्या कार्यामध्ये दे. हालेलुया. आणि जेव्हा त्या कार्यात लक्ष देशील तेव्हा तू माझं काम पुढे करशील. कधी कधी आपल्या जीवनात येतात समस्या, दुःख, आपत्ती. बघा, सैतान तुम्हाला, मला, येशूला नाही सोडलं, बरोबर, मरियमातेला नाही सोडलं, तर मला सोडायला, तुम्हाला सोडायला काही वेळ लागणार आहे. तुम्ही चांगले आहे, पण तुमच्यामध्ये येणारा जो शैतान आहे तो चांगला. लक्षात ठेवा. म्हणून कोणाची निंदा, कोणाचा द्वेष, कोणाची हेवा आपण करायचं. आपल्याला देवाने हे शिक्षण दिले, ते शिक्षण घ्यायचं. कोणाला काय करायचं ते करू दे. बघा, हे डोक्याच्या केसापासून त्या पायाच्या तळापर्यंत, आपल्या आत्म्यापासून, हे परमेश्वराचं आहे, आपलं काही नाही. कोणाला काही करायचं आहे त्यांनी करून घ्यावं. हे शरीर हमेशा देवाच्या कामासाठी अर्पण करा. 2:12 वचन मध्ये. म्हणून आपल्याला ज्या पवित्र मरियमपासून एक शिक्षण, मी येशूच्या आईवर प्रेम करतो, मी प्रभू येशूवर प्रेम करतो, मी पित्यावर प्रेम करतो, मी प्रभू येशू प्रेम, पवित्र आत्म्यावर प्रेम करतो, समाजावर प्रेम. कारण माझा शिक्षण देवाने हेच दिले. ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे तो सगळ्याशी, मी चमत्कारा मागितला, मला माहिती आहे चमत्कार काय होता, तो तुम्ही नाही, मी नाही करणारा तो. तुम्हाला पण कळून देणार नाही याच्या जीवनात काय घडणार आहे. पण आदर्श, माझं एकच मत आहे, ज्याने तुमचं काय वाईट केलं नाही मग तुम्हाला बोलायचं हक्क नाही, बरोबर. ज्याच्याशी वाईट झाले, भांडण झाले, नफरत झाले, त्यांचं ते पहा. लक्षात. म्हणून आजच्या काळामध्ये तुम्हाला बरेच शिक्षण असं मिळेल, एक चांगलं मिळेल, ते तुम्ही चॉईस करायचं. आपण स्वतः ऍडजस्टमेंट करायचं. आपल्याला स्वर्गात जायचं असेल तर चांगलं घ्या, नरकात जायचं असेल तर वाईट. असं आहे. म्हणून वचन की ती चिन्ह दाखल आपल्या हाताला बांधा, मजबूती बांधा, की परमेश्वराचा आशीर्वाद माझ्या जवळ आहे. आणि जर आहे त्याच्यातून आपल्याला पवित्र आत्मा कार्य करायला. हालेलुया. म्हणून परमेश्वराचा सुप्रसिद्ध 118 वचन 26 दिले, मी परमेश्वराच्या घरातून तुम्हाला मी आशीर्वाद. आपलं घर इकडे आहे. कोरिन्थीकरास पहिल्या पत्र 3:16-17 वचनामध्ये दिलेलं आहे.
तुम्ही देवाची मंदिर, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करते. जो कोणी देवाच्या मंदिराचा नाश करेल देव त्याचा नाश करेल, कारण देवाचं मंदिर पवित्र आहे. देव नाश करा, तुम्ही नका नाश करा कोणाचा. तुम्ही वाईट करू नका कोणाचं, तुम्ही द्वेष करू नका कोणाची सेवा करू. कोण काय करते ते करू दे ना, देवाला माहिती नाही. तुम्हाला जर एवढा राग येत असेल तर देवाला केवढा राग. जुन्या करारामध्ये मोशेला काही नियम दिलेले होते. ते नियम एवढे खतरनाक होते ना, त्या पवित्र वस्तूला किंवा डोंगराला सुद्धा हात नाही लावायचं असं परमेश्वरने नियम दिलेले होते मोशेला. आणि लोकांना सांग याच्यातून याला हात नाही लावायचा, नाही ते हात लावले ते मरतील. एवढं पवित्र शब्द दिले. नंतर तुम्हाला निंद्याचा विषय. तरी जी परमेश्वराची जी नियम आहेत हे मानवासाठी खूप महत्वाचे. ही पवित्र शास्त्र वाचा. ज्याला जास्त टेन्शन आले असेल ना त्यांनी पवित्र शास्त्र वाचा. ज्याला जास्त टेन्शन आहे, ज्याला जास्त चिंता आहे, फक्त बायबल वचन, ते पवित्र वचन वाचा. तुम्ही पवित्र बनतील, आशीर्वादित बनतील आणि तो तुमचे दुःख. मला टेन्शन आहे, मला दुःख आहे, मला समस्या आहे, परंतु त्या परमेश्वराने माझ्याकडे तो काम अधिकार दिले कार्याचं ते करावं लागेल. जर तुम्हाला संकट आणि दुःखानं आपत्ती जर नाही आली तर पुढे जाणार नाही. तुम्हाला काय माहिती की सगळेच लोक चांगले आहेत का? तुम्हाला काय वाटते? नाही. तर तुम्हाला चांगलं वाटते तर तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं, त्याला वाईट आहे ते वाईट असेल तर तुम्ही चांगलं करायचा प्रयत्न करा, कारण तुमच्याद्वारे दुसरे लोक शिकतात सत्कर्म. तर ही जी उदाहरण आहेत पवित्र शास्त्राच्या शिक्षणानुसार तुमचं भविष्य बदलून जाईल. म्हणून येशूची आई कोण होती, येशूचा बाप कोण होता, आणि मरियाची आई कोण होती, आणि मरियाचा बाप कोण होता. आई बापाचा जर खरा सन्मान करत असतील तर ती मुलं पवित्र राहतात, आणि ती मुलं आदर्श म्हणजे आज्ञा म्हातारपणापर्यंत आई बापाला सांभाळून असतील. पुढे घे. आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. काय मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. काय लावते? तिला क्रॉस. प्लस हे चिन्ह भविष्य वाढवते, शून्य चिन्ह भविष्य कमी. आकार माणसाला आकार प्लस. माणसाला पवित्र शास्त्राचं चिन्ह दिलेलं आहे, विजय मिळवण्याचं काम दिलेलं. तुम्ही आपल्या मुलाबाळांना ती शिकवा, आणि घरी बसलेले असता ते मार्गाने चालत असता झोपता उठता देवाविषयी बोलत जा. इकडे काय झाले इकडे काय झाले ते बोलू नका. घरामध्ये घरात काही बोलायचं असेल ना ते दोघांना, नवऱ्या बायकोच्या बाबतीत दोघांनीच बोलत असेल. मुलांपर्यंत नाही. मुलांना काय शिकवायचं आहे? धार्मिकता, चांगले गुणाचं, चांगलं शिक्षणाचं, चांगला आदर्श, समाजात कसं वागावं हे आदर्श करणं पहिलं शिकवायचं. तेव्हा त्या मुलामध्ये चांगले गुण येतात. जर त्या गुणाचा वापर केलेला नाही तर ते गुण मुलामध्ये येतात. शिकवण आदर्श निर्माण पहिला झाला पाहिजे की मुलं कशा प्रकारे घडवावी, मुलांना संस्कार कसे मिळावे, मुलं कशा प्रकारे भविष्यात चालावे, वागावं हे शिक्षण. मरियाच्या मूर्तीला सन्मान करतात, ते किमाज बनवतात आणि त्यांना सांगतात ही मरिया माता. ती मरिया माता नाही, तिला माता म्हणत नाही. तुम्हाला जर दर्शन हवं असेल ना, ती जीवी दाखवायचं बघायचं असेल तर तुम्ही फक्त भक्ती करा, जा तुम्हाला दर्शन. डायरेक्ट दर्शन येईल तुम्हाला. या पवित्र लोकांचं मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. हे जे स्वर्गीय लोक आहेत, देवाने जे निवडलेले आहेत ना, त्यांना आम्ही नाही निवडू शकत नाही. योहान 15:16 ज्याला परमेश्वराने, आता मला निवडले परमेश्वराने, तुम्ही मला नाही निवडू शकत. हे लक्षात घ्या, कारण माझी निवड परमेश्वराने केली. ते कोणता मंत्री नाहीये वोटिंग करून काढला फोटो काढला काय केलं, बरोबर? तो एक मनुष्य. पण हे जे गिफ्ट मिळते तेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळते. आणि जेव्हा पवित्र आत्मा मिळाल्यावर
पवित्र राज्याविषयी ते त्यांना शिकवलं. मोशेला जेव्हा पवित्र बनवलं तेव्हा त्याला 10 आज्ञा दिल्या. त्याची आई किती प्रेमळ होती, दयाळू होती, म्हणून मोशे नम्र तलावर दयाळू, दया पाहिजे म्हणून. तेव्हा तुम्हाला समजेल की यांच्यात देव आहे. ज्या माणसामध्ये दया नाहीये, ज्या माणसात प्रीती नाहीये, ज्या माणसात क्षमा नाहीये, तिथे देव नाही. देवाचं शिक्षण हेच आहे आणि ह्या शिक्षणाद्वारे देव प्रसन्न झालेला दिसते. कसे ते ती आपल्या दारावर ठेवा, बरोबर, आणि फाटकावर, गेटवर. तिकडे लिहिलंय ना आपल्या गेटवर, काय गे? हालेलुया. जे देवाचा मार्ग जो आहे तो आपल्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट राहिला पाहिजे की मला देवाचं राज्य भेटत आहे आणि तिकडे बघतानाच हे देवाचं राज्य आहे, हे देवाचं घर आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे. निर्गम 20:12. निर्गम 20:12. व बापाचा व आपल्या आईचा मान मोडतील. केवढे आई बापावर प्रेम करतात. सकाळी उठला चहा काय, बिस्किट काय, दुधी हलवा काय, काय काय खाणार बाबा आई. सकाळी उठल्याबरोबर आई बापाला बापरे बापरे सगळं तोंड धुवायला पाणी बिणी सगळे देतो, नाही का. चष्मा पडलाय तो पण शोधून देतो. केवढा आई बापाचा मान आहे आज. मला सांगा, आई बापाला खरं मानत असेल तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जिंदगीभर दुःखी राहणार नाही. ते तर वचन तुम्हाला आज मी आई बापा विषयावरच बोलणार आहे. मन लावून ऐकत जा. वचनासहित आहे का ना, थोडं ज्ञान पण आहे. वेट. अरे मी छोटा होता तेव्हा मला वाटलं मी 3-4 वर्ष एवढं खतरनाक काम केलेलं असेल ना तर पता नाही. 12-14 पासून जे सुरुवात केली असेल ना, आठवत नाही काय आपल्याला, पण 18-19 पर्यंत, 18-17-18 पर्यंत भरपूर काही या गोष्टीमध्ये होत. पण मार बसायचा, मार मस्त मिळायचा. गुलाबजामची शिस्त होते वडिलांची. आई कधीच आई बिचारी चोरी गपचूप जेवण द्यायची. हालेलुया. बाबाची शिस्त बघ, बाबा चांगली होती, वाईट नाही, खूप मस्त होती. पण म्हणजे मी काहीतरी काम करा, पण ते आपल्याला काय वाटते छोट्या मुलांना, काय आता मला काम देते, मी काय काम, कंटाळा. एक नंबर माझं काम काय माहितीये का, झाडाला इकडे शिकवायला लावायचं, इकडे शिकवायचं, पाणी शिकवायचं काम कर, कळ्या काढायला जायचं नाही. तिकडे बघा घरी प्रार्थना चालते, तिकडे जुई होती, पण जमत नाही. बाबाने ते तिथे लागवड अशी केलेली ना, सगळी झाडं मुंबईला जायचे तिथून सगळं कोणतं झाड असेल ते लाव गिरायचं सगळं, म्हणजे फुलं झाडापासून जिथे जागा आहे नाही, एक निंदण लावायला जागा नाही, असं तिकडे पाय द्यायला जागा नाही, सगळ्या बाजूला काय लाव एक जागा पूर्ण. आणि फुलं काढायला सांगितलं की मी खाली बसायचं, कुठे नाही गेलो, आहे खोटं बोलायचं ना. जेव्हा जुईचा बोलावणं आहे ते म्हणजे हाकायची तिकडून, चला जुई पटापट केवढी येणार. अरे जेव्हा बोलती तरी मला ते काढताच येत नाही, खाता बरोबर येते. मी काय चालायला जातो बरं, मग तिकडे पोळं करायची. बराच मार खाला मी, असं नाहीये. पण इकडे 12-6 मध्ये दिले, ज्या शिष्यावर प्रेम त्याला फटके जास्त. मला शिक्षा भरपूर झाली, शेवटी मी चालू शेवटच्या माझ्या काळामध्ये माझ्या राज्यात भेटले. तर बघा, असे काही गोष्टी असतात, पण छोट्यापणा असतात, तर आपले आचार विचार पण वेगळे. पण जर मला शिस्त नसते तर मी आज ख्रिस्त पकडला नसते, मला सहन करायची शक्ती मिळाली नसती तर मी आज या वेदीवर आला नसतो. म्हणून मला चांगलं शिक्षण मिळालं, म्हणून मी चांगलं, म्हणजे आमचं सगळं फॅमिली चांगलं आहे. परमेश्वरच्या पूर्वीने भाऊ बहीण सगळे
काही टेन्शन नाही, सगळी जागेवर बसली. तर ही जी आई वडिलांचा आम्हाला जे संस्कार मिळाले तर आम्ही जागेवर बरोबर राहिले. आणि स्वतःच्या पायावर सगळं केलं. असं नाहीये ज्याने स्वतः आपली स्वतःची कामं केली, स्वतःचे पाय उभारले, स्वतःने आपली लग्न घरदार स्वतः उत्पन्न केली. म्हणजे एक संस्कार बोलतात त्यांना, जबाबदारी बोलतात. या कुटुंबामध्ये आज आणि कुटुंब मी बघतो तो त्याच्याशी बोलत नाही, याच्याशी बोलत नाही, काही तुम्ही ठेवलेले जातात. पहिले देवाची नियम पाळा. घरामध्ये किती भांडणं असू दे, जमिनी असू दे, वस्तूचे असू दे, काही असू दे, जा हे घेऊन जा, खुश हो. पण कोणाचं मन जोडीला येणार काही नाही. आज समाजामध्ये एकच आहे, कोणाला अडवायचं काम. अरे अडवू नका. देव आपल्याला अडवलं तर तिकडे जागा मिळणार. मग ते 16-18 पासून दिले. पेत्राला काय शिकले, पृथ्वीवर जे मोकळं करशील ते. आज आपल्याला लोक ह्याच कार्याचं सन्मान देतात की मी सगळ्यांशी चालतो. मला भांडण आवडतच नाही, कटकट आवडत नाही. बोलताना सुद्धा आमच्या घरामध्ये जरा उंचा आवाज असला तरी मी त्यांना सांगितलं, बाहेर लोकांनी कोणी ऐकलं नाही, थोडस शांत बोला. भांडण नाही पण कडक थोडं. कदाचित कोणाला काय डाऊटफुल येईल, काय भांडतात. म्हणजे आवाज सुद्धा मी लिमिट ठेवतो. कारण एक सवय, एखाद्याला गपचूप काय सांगायचं असेल हे बरोबर सांगतील. बरोबर की नाही. मग बोलताना घरामध्ये सुद्धा शांत. आता आमच्या 3 मुली आहेत, यांच्यामध्ये एकीला आजार जर आला असेल, काहीतरी बरं नाही वाटलं का तिघी आजारी पडतात. म्हणजे तिघी एकमेकाची एवढी काळजी घेतात की विचार करू शकतो. आता हे जी गुण आई बापाच्या बाबतीची असते, रीती आपल्यात असलं तर आपल्या मुलाबाळामध्ये पण ते गुण काय, शिक्षण काय, अनुभव काय. काल ते मातृपितृंचा तुमच्या पोऱ्यांनी मस्त कार्ड वगैरे ते बनवलं आणि चांगलं वाचून दाखवलं. तास तुम्हाला पण इकडे वाचून दाखवतील. तर आपण सुद्धा घरी जा, आई बाबाशी चुकलं असेल, बोललं असेल, शब्दाने काहीतरी खटापटी करून 2 म्हणून दुखवलं असेल तर पहिलं मी तुम्हाला सगळ्यांना शिकवत होता पाया पडायला, पण आता पाया पडायला नाही, आता क्षमा मागायचं. कारण पूर्वी मला माहिती माणसाच्या पायाने पडायच्या ते स्वर्गीय बाबाच्या. तर एक सांगतो, फक्त आपण क्षमा मागू शकतात. चुकलं असेल तर मला बस. सुनेने सासूकडे मागायची, सासूने सुनामीकडे मागायची. म्हणजे तर तुम्ही एक गोष्टी शिकायच्या. जर तुम्ही हे नियम पाळले तर नक्कीच तुम्ही आशीर्वादित बनलेले दिसता. क्षमा हे आपल्या सगळ्यांना जमता आलं पाहिजे. सवय करायची. चुकलं सॉरी, इंग्लिश मध्ये बोला, भले आपली गावठी भाषा तरी इंग्लिश बोला. इंग्लिश काय सांगते, सॉरी. आता गाणं हे झालं, आय एम सॉरी. अरे क्षमा मागायला काय पैसे द्यायला लागतात, फुकायला पैसे नाही लागत. एकमेकाला फुकून राहायचं, बरोबर की नाही. अरे केवढा दम धरून राहतात माहितीये, एवढा पाण्यामध्ये नाही कोण दम धरून. एवढी डुबकी मारली ना, सवय जाम आहे लोकांना. बोलतच नाही, तसे तुम्ही बोलत नाही तर आपल्याशी बोलतात बरोबर. बोलायला लागला बोलतो, आता कसं बोलतात म्हणजे त्यांच्या भाषांना जातच नाही. बोला, काय वस्तू पाहिजे तेव्हा बरोबर बोलायला जाते. रागामध्ये बोलायचं राहायचं नाही. काही असेल ते थोडं गरम वाट बोला. डोक्यावर चपाती ठेवा, शिजलेली चालेल, एवढं डोकं गरम करा. बरेच लोक सांगतात माझं डोकं गरम करू नको, गॅसचे पैसे वाचतील की. माणूस कोणत्या पद्धतीचा आहे शिकत नाही.
एवढं डोकं गरम करतात तर फ्रीज मध्ये नेऊन ठेवा, नाही तर बर्फ आणून ठेवा, एक बर्फाची लाट. माणूस वेगळ्या दिशेचा, पहिलं मनापासून क्षमा. तो दुष्टा तो शरीरात जेव्हा बसला ना तो तुम्हाला रोग देईल, तुम्हाला सांगतो रोग देईल, आजार. म्हणून क्षमा, सगळ्यावर प्रीती करा, सगळ्याशी चांगलं. चुकल्या ना, चुका केल्या काय करणार आता, त्याला करून केल्या आता काय करणार मला सांग, काय औषध आहे त्याला? ठार मारून तो वाचणार आहे? कशाला कोणाशी एवढं वाद मध्ये? क्षमा केली तर प्रेम वाढते, शांती वाढते, आनंद वाढते. क्षमा न केली नफरत, निंदा, द्वेष काही नाही. म्हणून आई बापापासून, कुटुंबापासून हर एक व्यक्तीपर्यंत सगळ्याशी प्रीतीने राहा, क्षमाशील राहा, आपलं मन मोकळं करा. पुढच्या प्रवचनाला, पुढच्या वचनात आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. स्वर्गीय बापा परमेश्वर, दयाळू बापा, सर्व दया करणारा परमेश्वर आहे. प्रत्येक कुटुंब आशीर्वादित हो, प्रत्येक कुटुंबामध्ये शांतीचं वातावरण व्हावं. दयाळू परमेश्वर, पवित्र म्हणजे सारखं पवित्र कुटुंबासारखं, पवित्र आत्म्यासाठी प्रभू येशू सारखं, पित्यासारखं पवित्र मार्गासाठी, पवित्र राज्यासाठी, पवित्र मार्गासाठी, पवित्र राज्यासाठी प्रभूचा आशीर्वाद आपल्या सर्वांना यावं विशेष प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर, दयाळू बाबा, सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनाचा आणणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. म्हणजे लोक आमदार सर्व पोलीस लोक आशीर्वाद प्रत्येकानं प्रभूची इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवातीचं दान मिळावं ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.